केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के बाबा साहेब आम्बेडकर के अपमान से राज्य भर में विरोध प्रदर्शन जारी है। इसी कड़ी में आज ठाणे में शरद पवार गुट के जितेंद्र आव्हाड के नेतृत्व में शाह के खिलाफ प्रदर्शन किया गया। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह द्वारा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को लेकर दिए गए बयान के विरोध में आज ठाणे के स्टेशन क्षेत्र में महाविकास आघाड़ी ने विरोध प्रदर्शन किया। इस विरोध प्रदर्शन का नेतृत्व एनसीपी शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड ने किया। कांग्रेस, शिवसेना, आप और सपा के अधिकारी इस प्रदर्शन में शामिल हुए। इस मौके पर प्रदर्शनकारियों ने मोदी और शाह के खिलाफ जमकर नारेबाजी की। मीडिया से बात करते हुए आव्हाड ने शाह पर निशाना साधा। आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन म्हणणारा जर माणूस असेल तर तो विकृत आहे। संसदेत अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांना शोभनीय का केंद्रीय मंत्री आहेत तर केंद्रीय मंत्र्याचा प्रश्न आहे, त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा सन्मानच करायचा नाहीये। 1950 साली जेव्हा संविधान लिहिलं गेलं आलं देशासमोर देशाला दिलं तेव्हा पहिल्यांदा टीका जर कोणी केली असेल तर यांच्या मातृसंघटनेने केली। यांचं मातृसंघटना मनातल्या मनात आजही म्हणतं की आम्हाला संघटना हे संविधानच मान्य नाही। सर, एकीकडे म्हणतात की राहुल गांधी देखील आता परभणीमध्ये येतात, मात्र कुठेतरी ईव्हीएम कुठेतरी तुम्हाला विरोध होता आणि तुम्ही आमचा ईव्हीएम विरोध आहे, राहील आणि करत राहू। आणि मी काय हरलेलो नाही, मी 97,000 मतांनी जिंकलो आहे। आमच्या 2-3 चुका झाल्या नाही ते 1,25,000नेच घरी पाठवलं असतं। राहुल गांधींचा दौरा आहे, आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलेले आहेत। काय वाटतंय कुठेतरी चर्चा चालू आहे का राष्ट्रवादीमध्ये? मला काय करायचं, कोण कोणाला चहाला भेटतं काय, कोण कोणाला नाश्त्याला भेटतं काय, आपल्याला त्याच्याशी काय करायचंय? आपण आपलं घर पाहूया ना। सूर्यवंशीला न्याय मिळणार का? उत्तम सूर्यवंशीला न्याय देईल असं हे सरकार नाही। हे सरकार जर त्याच्या मृत्यूचं कारण लपवत असेल तर ते धक्कादायक आहे। तो कशाने मेला हे आज सरकार सांगायला तयार नाही। तो कसा मेला हा एकच प्रश्न विचारतोय, सूर्यवंशी मेला कसा? सरकारने याचं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं। एकच प्रश्न, सूर्यवंशी मेला कसा? आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बॅनर्स लावणार आहे, सूर्यवंशी मेला कसा? तर धनंजय मुंडेंना ध्यास्ती लागली आहे मंत्रिपदाची, काय बघतो याकडे? नाही, मला माहिती आहे लागली काय, तुम्हाला कळलं? आता त्यांचं मंत्रिपद कळलं का तुम्हाला? मंत्रिपद पण काढून घ्यावा अशी मागणी आता व्हायला लागली। तुम्ही पहिल्या दिवशी केली, महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणारा मीच आहे की त्याचं मंत्रिपद काढून घ्या। तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केली तरी त्याला काही अर्थच नाही, कारण का मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल। तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला संतोष देशमुखला न्यायच द्यायचा नाही। मला आश्चर्य वाटतं की या मंत्रिमंडळातील मराठा मंत्री आहेत सगळे, एक मराठा मंत्री उठून बोलला नाही त्याचा राजीनामा घ्या म्हणून। आम्ही मराठा म्हणून बोलत नाही, अरे करत पण कमीत कमी छत्रपती शिवरायांचं नाव घेताना एका तरुण पोरावरती इतका निर्घुणपणाने त्याची हत्या होते, एका मंत्र्याला तोड नाही? तुमचं मंत्रिपद जास्त महत्वाचं आहे का समाजापेक्षा?